श्रावण महिना म्हणजे भक्ती, उपासना आणि देवसेवेसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा महिना आहे. आणि याच पवित्र श्रावण महिन्यामध्ये येणारी एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. यावर्षी श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी आहे. आणि ही एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली विष्णूंची उपासना, नामस्मरण अत्यंत पुण्यकारक मानले जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक अतिशय सोपी आणि श्रद्धेने करता येणारी सेवा सांगणार आहे. आणि या सेवेमध्ये तुम्हाला करायचे आहेत फक्त 11 दिवे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्रद्धेने हे 11 दिवे लावून भगवान श्री विष्णूंची प्रार्थना केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती, सकारात्मकता आणि समृद्धी नांदते अशी प्रार्थना करता येते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 11 दिवे कुठे लावायचे, कोणत्या पद्धतीने लावायचे आणि कोणता मंत्र म्हणायचा हे अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे काय तर धार्मिक परंपरेमध्ये एकादशीला भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. पुत्रदा या नावामुळे या एकादशीचा संबंध संतती सुखाशी जोडला जातो. अनेक भक्त या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, संततीच्या कल्याणासाठी आणि घरातील सर्वांच्या मंगलासाठी प्रार्थना करतात. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, देवाकडे प्रार्थना करताना मुलगा किंवा मुलगी असा भेद न करता आपल्या संततीचे आरोग्य, चांगले संस्कार, सुख आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी नक्की प्रार्थना करा. आणि हीच खरी भक्ती आहे. आता पाहूया आजचा विशेष उपाय कोणता आहे ते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी 11 दिवे कसे लावायचे यासाठी तुम्हाला फार मोठी तयारी करण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे उपलब्ध असतील तर 11 छोटे मातीचे दिवे घ्या. त्यामध्ये तूप किंवा तेल वापरू शकता. आणि घरातील देवघर स्वच्छ करून घ्या. भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्वच्छ करून त्यासमोर फुले अर्पण करा. त्याचबरोबर तुळशीचे पान देखील श्रद्धेने अर्पण करू शकता. आता हे 11 दिवे भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर सुरक्षित जागी मांडून घ्या. आणि दिवे लावताना मनामध्ये एकच भावना ठेवा, हे श्रीहरी, माझ्या घरावर तुमची कृपा ही सदैव राहू द्या. माझ्या कुटुंबामध्ये सुख शांती, आरोग्य आणि समाधान राहू द्या. इथे सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे मनातील श्रद्धा. दिव्यांची संख्या 11 आहे म्हणून काही चमत्कार घडेल अशी समजण्याची गरज नाही. पण आपल्या परंपरेमध्ये दीप लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून मनापासून आणि श्रद्धेने करा. हे 11 दिवे म्हणजे आपल्या जीवनातील नकारात्मक विचार दूर होऊन ज्ञान, भक्ती आणि सकारात्मकतेचा प्रकाश वाढावा अशी एक सुंदर प्रार्थना समजा. आता दिवे लावताना तुम्ही भगवान विष्णूंचा हा मंत्र म्हणू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र जर श्रद्धेने म्हणत 11 दिवे एकामागून एक प्रज्वलित करा. आणि शक्य असेल तर प्रत्येक दिव्यासोबत मनात एक चांगली प्रार्थना नक्की करा. आता ती प्रार्थना कोणते चला पाहूया. पहिला दिवा लावताना माझ्या घरामध्ये शांती राहू दे. दुसरा दिवा लावताना माझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू दे. तिसरा दिवा लावताना घरातील सर्वांच्या मनामध्ये प्रेम राहू दे. चौथा दिवा आमच्या जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती दे आम्हाला. त्याचबरोबर 5वा दिवा आमच्या घरामध्ये सुख, समाधान हे कायम राहू दे. आणि 6वा दिवा लावताना माझ्या मुलांच्या जीवनाला योग्य दिशा मिळू दे. त्याचबरोबर 7वा दिवा लावताना घरातील सर्वांच्या मनातील चिंता कमी होऊ दे. 8वा दिवा आमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे कायम राहू दे. 9वा दिवा आमच्याकडून चांगले सत्कर्म घडू दे. 10वा दिवा श्रीहरींची भक्ती आणि नामस्मरण हे सदैव राहू दे. आणि 11वा दिवा लावताना मनापासून म्हणा, हे श्रीहरी, माझ्या कुटुंबावर तुमची कृपा दृष्टी कायम राहू दे. आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून काही क्षण शांत बसा आणि मनापासून प्रार्थना करा. विष्णूंचे नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्हाला जितका शक्य आहे तितका तुम्ही श्रद्धेने नक्की म्हणू शकता. पुत्रदा एकादशीची पूजा आणि विष्णूंची भक्ती स्त्री किंवा पुरुष कोणताही भक्त श्रद्धेने करू शकतो.
घरातील महिला हा उपाय करत असतील तर तो त्यांच्या भक्तीचा एक भाग आहे. पण त्याचबरोबर पुरुषांनाही भगवान विष्णूंची पूजा आणि प्रार्थना हे ते देखील नक्कीच करू शकतात. आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास प्रत्येकाने आपल्या आरोग्य आणि क्षमतेनुसारच करावा. उपवास करणे शक्य नसेल तर फक्त भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा, प्रार्थना आणि सात्विक आहार यामध्ये देखील भक्ती करता येते. देवाला आपल्या शरीराला त्रास देणे अपेक्षित नसते. मनापासून केलेली भक्ती खूप महत्वाची असते. या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान नक्की करा. एखाद्या व्यक्तीला करा किंवा आपल्या क्षमतेनुसार दानधर्म देखील नक्की करू शकता. भगवान श्री विष्णूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करायची आहे. हे श्रीहरी, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेवा. आमच्या घरामध्ये प्रेम, समाधान आणि शांतता ही कायम राहू द्या. आमच्याकडून नेहमी चांगले कर्म घडून द्या. मंडळी, हीच तर खरी भक्ती आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा 11 दिव्यांचा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये जय श्रीहरी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असाच भक्तिमय व्हिडिओ घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.